कारण निलेश लंके हा सामान्यांचा नेता आहे। आमदार निलेश लंके सर्वसाधारण माणसाची काय त्याला काय लागतं काय ही सर्व जाणीव असणारा हा नेता। आमदार डॉक्टर निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आज मोठा देवी गडाच्या पायथ्यापासून होणार आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रचारचा नारळही या ठिकाणी फोडण्यात येणार आहे। त्यासाठी आता जय्यत तयारी सुरू झालेली आहे। जे शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असेल किंवा महाविकास आघाडीमधील जे घटक पक्ष असतील ते घटक पक्षातील सर्वच नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ही जनसंवाद यात्रा आजपासून निघणार आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध जे मतदारसंघांमधील जे गावं आहेत त्या ठिकाणी जाणार आहेत। प्रत्येकाची ग्रामस्थाशी असेल किंवा तिथल्या मतदारांशी संवाद साधून आमदार निलेश लंके आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि आता आपण या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करूया। काय आव्हान असणार आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार डॉक्टर निलेश लंके यांच्या समोर? आमदार निलेश लंकेंच्या समोर आव्हान म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे पहिलं आव्हान आहे आणि जर प्रश्न समजूनच घेतले नाही तर त्याचं निराकरण कसं करणार हा दुसरं आव्हान आहे। आणि म्हणून जनसंवाद यात्रा सुरू करण्यापाठीमागचा हेतूच आहे की लोकांचे प्रश्न काय आहेत आणि जे प्रश्न सोडवण्यासाठी त्या सामान्य माणसामध्ये जाणं। कारण निलेश लंके हा सामान्यांचा नेता आहे। कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं की जीवदान देणं हे निलेश लंकेंनी स्वतः महाराष्ट्राला एक दिशा दाखवून दिली की आमदार कसा असावा, सामान्यांचा कसा असावा, जनतेचे दुःख कसं जाणून घेणारा असावा हे निलेश लंके साहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून 16 दिवस प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या लोकांच्या अडचणी काय आहेत आणि त्यांना अडचणी सामोरी जाणं, त्यांच्या अडचणीचं निराकरण कसं करायचं त्या संदर्भात ही जनसंवाद यात्रा महाविकास आघाडीचे अनेक नेते या ठिकाणी आज येत आहेत। त्यांच्या शुभारंभ आज निलेश लंके साहेबांची एक सर्वात मोठी भक्ती जर कशामध्ये आहे तर ती मोठ्या देवीवरती आहे आणि म्हणून या मोठ्या देवीच्या आशीर्वादानं मला निश्चित खात्री आहे की 16 दिवसामध्ये निलेश लंके साहेबांना प्रचंड मोठा प्रतिसाद, लाखोंचा समुदाय या ठिकाणी जमायला सुरुवात होईल आणि शेवटचा आशीर्वाद हा पावन गणपती अहमदनगर मध्ये आहेत, अहिल्यादेवी नगरमध्ये आहेत। या अहिल्यादेवीच्या पावन गणपतीच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी समारोप होणार आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर निलेश लंके काही दिवसांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत, मात्र या कार्यक्रमामध्ये ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी असेल, पोलीस कर्मचाऱ्यांनी असेल थोडा सहभाग नोंदवला तर त्यांच्यावर निलंबनाचीही कारवाई झालेली आहे आणि ही कारवाई सुडबुद्धीत न झालेली आहे असंही निलेश लंके यांनी 2 दिवसांपूर्वी आपल्या भाषणामध्ये सांगितले। काही त्यांच्याबरोबर जे काम करत आहेत त्यांच्या जवळचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली। काय ही एकंदर सगळा प्रकार आहे? महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात काम करणारा हा सर्वसाधारण नेता आमदार निलेश लंके सर्वसाधारण माणसाची काय त्याला काय लागतं काय ही सर्व जाणीव असणारा हा नेता। आज महाराष्ट्रामधून जाऊ दे पण नगर जिल्ह्यामधून आज मोठा देवी येथे पहिल्यांदा प्रचाराचा नारळ फुटतोय। यामध्ये पूर्ण गावोगाव निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्या माध्यमातून काम करत असतात। कुठल्या गावामध्ये काय त्यांना पाहिजे, शेतकऱ्यांच्या व्यथा असतील, दूध दरवाढीबद्दल काही शेतकऱ्यांच्या व्यथा असतील, ह्या समजून घेऊन आमदार निलेश लंके त्याच्यावर काय बोलणार आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आणि ह्या शेतकऱ्यासाठी काम करणारा महाराष्ट्रात 24 तास 365 दिवस हा माणूस रात्रंदिवस काम करतो आणि त्याबरोबर आम्ही एक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर काम करण्याचं करतो। एक समाजासाठी कोरोना काळात आम्ही काम केलं, मोठ्या देवीच्या याच्यामध्ये काम केलं, एक देवीचं दर्शन महिलांना घेण्यासाठी एक संघटनात्मक काम करत असताना सुद्धा या प्रस्थापितांना जड जायला लागलं। म्हणून प्राथमिक शिक्षकाला सस्पेंड कर, पोलिसाला सस्पेंड कर, तलाट्यांना सस्पेंड कर, सरकारला सस्पेंड कर, म्हणजे हा सत्तेचा एवढा यांना गर्व झालेला आहे। आणि हा गर्व येणाऱ्या काळात निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही त्यांचं गर्वहरण करू। आणि एकच टॅगलाईन आहे, विखे तुमचा रॉंग नंबर लागला लक्षात घ्या। निश्चितच आपण पाहिलं की जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये एक भावना आहे की यावर्षी जे प्रस्थापित उमेदवार आहेत त्यांना कुठंतरी धोबी पछाडा द्यायचं, त्यासाठी डॉक्टर निलेश लंके यांनी उमेदवारी केली आहे। अजून काही पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत। निलेश लंके आता आजपासून सुरुवात होते, कसं पुढे हे 16 दिवस निवडणुकीचा अर्ज भरेपर्यंत कसे असणार आहे? मला असं वाटतंय की लंके साहेबांची सुरुवात म्हणता येणार नाही। अहो, ज्या खासदाराला, नगर दक्षिणच्या खासदाराला सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलं तो व्यक्ती या नगर दक्षिणमध्ये किती वेळा आला हा अभ्यासाचा विषय, हा सर्व तुम्हालाच माहिती आहे। ही संवाद यात्राचं फक्त कारण आहे। याच्या आधी देखील मी छाती ठोकून सांगतो
की निलेश लंके हे प्रत्येक गावात, नगर दक्षिणच्याच नाही तर जवळजवळ जिल्हाभरात एका एका गावात 3-3, 4-4 वेळा जाऊन आलेले आहेत. हा जो यापूर्वीचा जो नगर दक्षिणचा खासदार होता, तो जो मागच्या वर्षी हेलिकॉप्टरने आला तर परत तो आलाच नाही. आता सरळ तो या वर्षीच डायरेक्ट हेलिकॉप्टरने येईल. अरे लोक वाट पाहत होते, बाबा तू बैलगाडीने तरी ये, परंतु तो काही आला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की स्वाभिमान संवाद यात्रा जी आहे ही नेत्यांचा हा रोजचाच एक कारभार आहे. रोजच त्यांचा स्वाभिमान आहे, रोजच ते यात्रेमध्ये असतात आणि रोजच लोकांमध्ये असतात. परंतु या 2024च्या इलेक्शनच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आणखी जवळ जाण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतंय की ही यात्रा नगर जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वसामान्यांसाठी असणारे एक अनोखी यात्रा असणार आहे. आणि याचं फळ तुम्हाला लोकनेते निलेश लंके साहेब हे दिल्लीला गेल्यावरच दिसल. निश्चितच पाहिलं की जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी एक चंग बांधला की यावर्षी डॉक्टर निलेश लंके हे दिल्लीलाच जाणार आणि त्यांचा आत्मविश्वास जर आपण पाहिला तर निश्चितच येणारा काळ हा या संघर्षाचा असणार आहे. कॅमेरामन विकी कदमसह सुशील थोरात, मोठा देवगड, अहमदनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.